शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या फुजीफ्लेक्स या तणनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या तणांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, सिंजेंटा ही जगभरात काम करणारी नामांकित कंपनी आहे. तसेच तिचे प्रोडक्ट व क्वालिटी अतिशय दमदार आहे. तर आज आपण त्यांच्या फुजीफ्लेक्स या तणनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला फुजीफ्लेक्स या तणनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, फुजीफ्लेक्स या तणनाशकामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहायला मिळत असतात, तर यामध्ये फोमेसाफेन हे 11.1% व फुजीफॉप पी ब्युटिल 11.1% हे आपल्याला SL म्हणजे सोल्युबल लिक्विड या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. तसेच याची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे निवडक म्हणजे सिलेक्टिव्ह तणनाशकात मोडत असते व हे सिस्टेमिक व कॉन्टॅक्ट अशा दोन्ही पद्धतीत तणांना नियंत्रित करत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, आपण जर फोमेसाफेनची मोड ऑफ ॲक्शन बघितली तर तणांमधील क्लोरोफिल निर्मितीला प्रतिबंध करते, त्यामुळे पाने करपतात व तण नियंत्रण आपल्याला मिळत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, फुजीफॉप पी ब्युटिल तर हे तणांमधील फॅटी ॲसिड संश्लेषणात व्यत्यय आणते, त्यामुळे तणांची वाढ थांबते व तण नियंत्रण आपल्याला मिळत असते. तर हे दुहेरी क्रिया करणारे तणनाशक आहे, जे रुंद पाने व गवताळ अशा दोन्ही प्रकारच्या तणांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, फुजीफ्लेक्सची फवारणी आपण कधी करावी? 2 ते 5 पाने अवस्थेत आपण जर फुजीफ्लेक्सची फवारणी केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने तण नियंत्रण मिळत असते. त्याच पद्धतीने तण उगवल्यावर साधारणतः 15 ते 20 दिवसांच्या दरम्यान जर आपण फवारणी केली तर त्या ठिकाणी तणांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, फुजीफ्लेक्सचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर भुईमूग आणि सोयाबीन या 2च पिकात आपण फुजीफ्लेक्सचा वापर करू शकतो. तसेच हे आपल्याला कोणकोणत्या तणांना नियंत्रण देत असते, तर पार्थोनियम हिस्टोफोरस म्हणजे गाजर गवत जे येतं त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण देते. त्याच पद्धतीने डिजिटारिया अर्वेन्सिस म्हणजे क्रॅप गवत जे येतं त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. त्याच पद्धतीने अमर्थस व्हेरिडिस म्हणजे माठ जो येत असतो त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, इकिनिकोला कोलम म्हणजे बार्नयार्ड ग्रास जो येत असतो त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. त्याच पद्धतीने चिनोपोडियम अल्बम म्हणजे चाकवत गवत जे येतं त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण देण्याचं काम त्या ठिकाणी फुजीफ्लेक्स हे तणनाशक करत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, फुजीफ्लेक्सचे आपण प्रमाण काय घेऊ शकतो? जर आपल्याला एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 400 मिली प्रति एकर याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. जर आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी वापर करायचा झाला तर प्रति लिटर पाण्यासाठी आपण 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावर साधारणतः 3 ते 4 तासात आपल्याला परिणाम पाहायला मिळत असतात. त्याच पद्धतीने 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्णपणे तण नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी फुजीफ्लेक्स हे तणनाशक करत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे सिलेक्टिव्ह हर्बिसाइडमध्ये मोडत असते. त्याच पद्धतीने हे आपल्याला सिस्टेमिक व कॉन्टॅक्ट अशा दोन्ही पद्धतीत तणांना नियंत्रण देत असते. त्याच पद्धतीने हे रुंद व गवताळ अशा दोन्ही पद्धतीच्या तणांना नियंत्रण आपल्याला देत असते. तसेच हे आपण भुईमूग व सोयाबीन अशा दोन्ही पिकांमध्ये याचा वापर करू शकतो. तरी कंपनी लेबल क्लेम सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या फुजीफ्लेक्स या तणनाशकाविषयी माहिती बघितली. तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.